नमस्कार सर्वांना, माझ्या मराठी रसोई चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण ग्रीन उत्तप्पा बनवणार आहे. तर त्याच्यासाठी बघा, मी इथे एक पालकाची जोडी स्वच्छ धुवून, पानं स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ही पानं उकळलेल्या पाण्यातनं 1-2 मिनटं काढून घेणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला नेहमीप्रमाणेच तांदूळ आणि उडीद डाळीचं जसं डोश्याचं पीठ असतं तसं हे मी डोश्याचं पीठ घेतलेलं आहे. तांदूळ घातले होते मी 1.5 वाटी आणि अर्धी वाटी उडीद डाळ आणि एक छोटा चमचा मेथी दाणा. त्याचं हे मी मिश्रण 7-8 तास भिजत टाकले होतं, तांदूळ आणि डाळ. नंतर मी रात्रभर हे वाटून भिजत ठेवलं होतं आणि आता मी ही सकाळी करते. हे अशा प्रकारे साध्या डोश्याचंच पीठ मी घेतलेलं आहे. उत्तप्प्यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा लागेल, किसलेलं गाजर घेतलेलं आहे मी, एक टोमॅटो घेतलेलं आहे बारीक चिरून, मिरची, लाल मिरची, कारण ग्रीन उत्तप्पा आहे त्यामुळे मी ही लाल मिरची, हिरव्या मिरचीमधलीच लाल मिरची मी बारीक करून घेतलेली आहे. आणि लोणी लागेल आपल्याला, तुम्ही बटरसुद्धा वरून सोडलं तरी चालेल. आणि चवीप्रमाणे मीठ लागेल आपल्याला डोश्याच्या पिठामध्ये. आता मी इथं पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही पालकाची पानं गरम पाण्यातनं 1-2 मिनटं काढून घेणार आहे. गरम पाण्यातनं 2 मिनटं काढायची आणि आपण थंड पाण्यात टाकायची आणि मग मिक्सरला त्याची प्युरी करून घ्यायची. आता मी हे डोश्याचं पीठ आहे ना, घट्ट ठेवले, कारण त्याची प्युरी घातल्यानंतर अजून थोडं पातळ होईल हे पीठ. हे बघा, पीठ फर्मेंट झालेलं आहे आपलं कसं. आता अजून मी त्यात मीठसुद्धा घालायचे आहे. फक्त 2 मिनटं आपल्याला उकळलेल्या पाण्यातनं हा पालक काढायचे आणि थंड पाण्यात घालायचा, म्हणजे त्याचा हिरवा कलर तसा राहतो, काळपट कलर दिसत नाही त्याचा. थोडीशी वाफवून घ्यायची अशी. हे बघा, आपण आता 2 मिनिटांनी लगेच इथं थंड पाणी घेतलेलं आहे मी. थंड पाण्यात हा पालक घालून घ्यायचा आणि मग मिक्सरला त्याची प्युरी करून घ्यायची आपण. असं केल्याने काय होतं, त्याचा हिरवा कलर आहे तसा राहतो पालकाचा. हे बघा, अशा प्रकारे आपण ही पालकची प्युरी करून घेतलेली आहे, पालक वाटून घेतलेले आहे. तर आपण आता ह्या पिठामध्ये घालून घेऊया. सर्व असं एक जीव करून घेऊया, घोटून घेऊया एकदम. तुम्ही अशा प्रकारे पालकचा डोसा सुद्धा करू शकता, पण मी आज पालक ग्रीन उत्तप्पा बनवणार आहे. बघा, आता व्यवस्थित झालं हे. पालकच्या पुरी किती घट्ट होतं ना मगाशी ते मिश्रण तांदळाचं, आता हे बरोबर झालेलं आहे. बघा, आपण आता हे एक जीव करून घेतलेले अशा रीतीने बघा हे. तर आता आपण चवीनुसार त्यात मीठ घालून घेणार आहे. मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे, छोटा 1.5 चमचा. परत एकदा असं मिश्रण ढवळून घ्यायचं आहे पूर्ण मिठाचं. आता आपण इथं डोसा पॅन ठेवलेलं आहे. थोडंसं असं आपण तेल लावून घेऊया त्याला. थोडंसं तव्याचं टेम्परेचर आपण, म्हणजे तवा तापलेला असतो ना, तो थोडासा हे होण्यासाठी असं पुसून घ्यायचं. मग आता आपण
जरा जाडसरच उत्तप्पा आपण हा तव्यावर घालून घ्यायचा. बघा आपण त्याच्यावरती असा बारीक चिरलेला कांदा, थोडंसं गाजर, किसलेलं गाजर हे, टोमॅटो, मिरची, बारीक चिरलेली ही मिरची. बघा आता आपण हे लोणी घालून घेऊया वरून. तुम्ही बटर पण घालू शकता. तुम्ही ह्याच्यावर कोथिंबीर पण घालू शकता, पण मी ग्रीन उत्तप्पा असल्यामुळे कोथिंबीर स्किप केली आहे. असा पलटी मारून घ्यायचा. बघा आपण ह्या बाजूने पण असं थोडं बटर किंवा लोणी असं पसरवायचं. अशा प्रकारे आपला हा पालक ग्रीन उत्तप्पा आपला तयार रेडी झालेला आहे खाण्यासाठी. मस्त हेल्दी असा पालक ग्रीन उत्तप्पा, खोबऱ्याची चटणी. तर तुम्हाला आज ही माझी पालक ग्रीन उत्तप्प्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.